आपल्याला पोरबंदर सायकलिस्ट क्लबची सगळे मित्र भेटले. आज खेचणार आहे, आज काय पण करून द्वारकेला पोहोचायचंच आहे. तर ट्राय करा व्हाईट पट्टीवर चालवायची. पोहतायत पाण्यात. द्वारका नगरीमध्ये पोहोचायला 25 किलोमीटर राहिले. अंधारात सायकल चालवताना एकदम एकत्र राहून सायकल चालवायला पाहिजे. हे द्वारका 10 किलोमीटर. आजच्या दिवसभरात जवळजवळ 13 तास आम्ही सायकल चालवली आणि शेवटी आम्ही द्वारकेत पोहोचलो. हे बघा मंदिर, जबरदस्त. नहीं बहुत मजा पतंग उड़ाने आए क्या? अच्छा, वो आज संक्रांति है इसके लिए. हाँ, चलो सही है. ऑल द बेस्ट एंड तुमको सबको मकर संक्रांति का शुभेच्छा. थैंक यू सो मच. साइकिल चलाते कि नहीं? चलाते है क्या? लाया ये साइकिल? अच्छा, तुम लोग भी साइकिल से आए हैं? ये देखो भाई, मुझे तो पता ही नहीं ये लोग साइकिल से आए. जबरदस्त जबरदस्त. चलो हमारा भी साइकिल है. ये देखो, ये सब हमारा साइकिल है. अभी हम लोग जा रहे हैं द्वारकाधीश के दर्शन करने, द्वारका जी के दर्शन करने जा रहे हैं हम लोग. चलो बहुत बढ़िया. कभी मुंबई में आना तो मिलना. नमस्कार, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मित्रांनो. आज नवीन दिवस आणि आज आम्ही पोहोचणार आहोत द्वारकेला. द्वारका आहे 120 किलोमीटरच्या आसपास. आम्ही जिथे काल थांबलोय तिथपासून नाभी बंदर म्हणून एक जागा आहे, तिथे आम्ही काल रात्री थांबलो. इथून आता सुरुवात करतोय. सगळ्यांची सायकलिंगची पॅकिंग वगैरे झालेली आहे आणि सगळे खूप एक्साइटेड आहेत द्वारकेला जायला आणि जबरदस्त मजा करणार आहे. आणि विशेष म्हणजे आज मकर संक्रांती आहे, त्यामुळे एक थोडंसं आम्हाला ताकीद दिलेली आहे की पतंगीचा धागा सांभाळून रस्त्यावर सायकल चालवा. सो कारण इथे खूप सारे पतंगी उडतात, त्यामुळे बी केअरफुल वाईल यू आर रायडिंग असं आम्हाला सांगण्यात आलं आहे. सो बघूया काय काय होतं आहे, ते काय काय बघायला मिळते ते. आज आम्ही पूर्ण कोस्टल रूटच घेणार आहोत आणि रूट खूप छान आहे. काल खूप मजा आली संध्याकाळी चालवायला, थोडा लेट झाला काल. एनिवेज आज खूप जोशने द्वारकेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे. चला. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. नाभी बंदरवरून द्वारकेला जायची सुरुवात झाली आहे आणि मागे बघा तुम्ही कसलं तांबडं फुटलंय जबरदस्त. या साईडला तुम्ही बघू शकता एकदम लाल लाल. आता थोड्या वेळाने सूर्य बाहेर येईल आणि जबरदस्त धमाल येईल. अतिशय शांत, थंड आणि असं मस्त प्रसन्न वातावरण आहे. सायकलिंगला खूप मजा येते. गुजरात इज रॉकिंग. गुजरातची माणसं पण खूप जबरदस्त आहेत. एकानेही कालच्या दिवसात पैसे नाही घेतले जेवणाचे. कडक कडक कडक. या माझ्या बरोबर राईडला, खूप मजा करूया. मंडळी, अतिशय सुंदर असा हा ब्रिज आणि निसर्गमय वातावरणामध्ये सायकलिंगचा आनंद घेताना आम्ही सगळे जय जय द्वारकाधीश. हे बघा, अतिशय सुंदर. समोर विंडमिल पण दिसत आहेत. जबरदस्त फिलिंग वाटते एकदम. जय द्वारकाधीश. मस्त राईड चालली आहे आमची. जबरदस्त एक्साइटमेंट आणि जबरदस्त सायकलिंग वरचं प्रेम, या सगळ्यांचं कॉम्बिनेशन खतरनाक झालंय. आज खूप लोक भेटली, खूप लोकांनी मदत केली. गुजरात सायकलिंगसाठी सर्वात बेस्ट आहे असं मला वाटतंय, कारण तुम्हाला इकडे फुल सेफ्टी आहे आणि लोक तुम्हाला जेवल्याशिवाय पाठवत नाही. आम्हाला 2 दिवस हाच एक्सपिरियन्स येतो इकडे. अगदी अनोळखीतला अनोळखी माणूस पण तुम्हाला रोटला खायला घालतोच इथे. जबरदस्त. गरवी गुजरात.
मित्रांनो, जेव्हा पण तुम्ही अशी व्हाईट पट्टी बघता ना, त्याचं एक खास गोष्ट सांगतो. एकतर त्या व्हाईट पट्टीच्या आत चालवली तर तुम्ही सेफ राहता. दुसरं म्हणजे जेव्हा रोड खराब असतो आणि तुम्ही व्हाईट पट्टीवर चालवता ना, तेव्हा तुम्हाला मस्त स्पीड भेटतो, व्हायब्रेशन कमी राहतं त्याच्यामध्ये. आणि ती व्हाईट पट्टी आहे ना, ती एकदम प्लेन असते. त्यामुळे जर थोडंसं बॅलन्स करून त्याच्यावर चालवायला लागलात ना तुम्ही, तर तुमच्या स्पीडमध्ये 1-2 किलोमीटरची वाढ नक्कीच होते. सो ट्राय करा व्हाईट पट्टीवर चालवायची. आणि व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगा जर तुम्ही अगोदर चालवली असेल तर, हा एक्सपिरियन्स तुम्ही घेतला असेल तर. पोहत आहेत पाण्यात. सगळे असे तपस्या करत बसले असं वाटतं बघा. एक नंबर. याच्यातले बरेचसे आहेत ना, ते मायग्रेटेड बर्ड्स आहेत, म्हणजे दुसऱ्या देशातून आपल्या देशात येतात एका पर्टिक्युलर सीझनमध्ये. सो पोरबंदर आता फक्त 8 किलोमीटर राहिले, कारण काल आम्हाला खूप उशीर झाला. त्यामुळे पोरबंदरला आज पोचतोय आता आम्ही थोड्या वेळाने. सो ते आपले सगळे रायडर लोक उभे आहेत. द्वारकेच्या रस्त्यावर जे पाणथळे आहेत हायवेच्या शेजारी, छोटे छोटे डबके किंवा बॅकवॉटर्स, त्यामध्ये अतिशय सुंदर असे मायग्रेटेड बर्ड्स पण बघायला मिळाले. पेंटेड स्टॉक बघायला मिळाला, त्यानंतर व्हाईट थ्रोटेड किंगफिशर, पॅरेट बघायला मिळाले बऱ्याचशा ठिकाणी उडताना असे. आणि बरेचसे हेरॉन्स बघायला मिळाले वेगवेगळ्या प्रकारचे. त्यानंतर सीगल्स तर आहेतच आहे इकडे, अजून बरेचसे मायग्रेटेड बर्ड्स बघायला मिळाले. ही जी आमची सायकल राईड आहे ती एकदम सफल झाली आहे, कारण इतकं साऱ्या गोष्टी आम्हाला या 3 दिवसामध्ये बघायला मिळाल्या, एक्सपिरियन्स करायला मिळाल्या. तर जास्तीत जास्त सायकल चालवा, तुम्हाला खूप जास्त मजा येईल. आणि जीवनाचा खरा आनंद काय असतो ते सायकल राईड केल्यानंतरच तुम्हाला समजेल. या लवकर आम्हाला जॉईन करा. मागे तुम्ही दिसताय विंडमिलचा एक पंखा आहे, केवढा मोठा आहे बघा तो, जबरी. आणि मागे विंडमिल. द्वारका 87 कुचाडीचा टोलगेट क्रॉस करतोय आता. कुचाडी खतरनाक हेडविंड आहे आज, पण सगळेजण स्लोपवर आहेत, पण तरी पण एकदम परिश्रम घेत आहेत सायकल चालवायला बिकॉज ऑफ द हेडविंड. सगळ्यांना पेडल मारावं लागतोय डाऊनवर हिलमध्ये, पण सगळेजण जबरदस्त मेहनत करून द्वारकेच्या दिशेने सायकल चालवत आहेत. हेडविंड असल्यामुळे टाइम लागतोय, जास्त स्पीड नाही मिळत. द्वारका 74 किलोमीटर राहिलंय फक्त. व्हॉट अ फीलिंग. ऑसम रोड, scenic views, cycling, awesome, great feeling. जबरदस्त. व्हेरी नाईस. कडक कडक कसला ब्रिज आहे बघ ना, खतरनाक बनवलाय भाई. मंडळी 4:30 वाजलेत आणि आता 50 किलोमीटर राहिलेत द्वारकेला पोहोचायला. आता जस्ट जेवून निघालो, मस्त काठियावाडी जेवलो आणि आता पुढच्या प्रवासाला सुरुवात.
द्वारका नगरीमध्ये पोहोचायला 25 किलोमीटर राहिले. इथे ना पूर्ण होरायझन वर सूर्य दिसतोय. अगदी होरायझन पर्यंत गेलेला सूर्य दिसतोय आपल्याला बघायला. मुंबईमध्ये हे दृश्य फार क्वचितच बघायला मिळतं. तुम्ही बघू शकता सूर्य पूर्ण मावळताना. जबरदस्त. कसं वाटतंय गणेश? जबरदस्त. लॉंगेस्ट राईड झालेली आजची 130. येस येस येस. टोल नाका क्रॉस करतोय. फाइनल 25 किलोमीटर रिमेनिंग. चलो मिलते हैं. जय द्वारकाधीश. जय द्वारकाधीश. मित्रांनो 5 मिनिटात अंधार झालाय बघा. जबरदस्त अंधार झालाय 5 मिनिटात. लाईट्स बीट्स लागलेत आता मस्त पैकी. आणि हायवेला आम्ही चालवतो एकदम बिंदास. सगळेजण आता एकत्र झालोय. फक्त मगाशी लांब लांब होतो, आता सगळे एकत्र झालोय. अंधारात सायकल चालवताना एकदम एकत्र राहून सायकल चालवायला पाहिजे. हे द्वारका 10 किलोमीटर. ये 10 किलोमीटर राहिले द्वारका. ये वी हॅव डन इट. वी हॅव डन इट. 135 किलोमीटर्स. येस येस येस. कम ऑन मंडळी. द्वारकेला पोहोचलोय जवळजवळ. आता 5-6 किलोमीटर बाकी आहे. आणि मस्त एनर्जीने शेवटचे डिस्टन्स कव्हर करतोय. धमाल येते. हवेमध्ये पण थंडावा वाढलाय आता. बघूया किती वेळ लागतोय ते अजून शेवटच्या 5-7 किलोमीटरला. बरोबर राहा. सो मंडळी द्वारकाधीशच्या मंदिराच्या एकदम समोर आहोत आता आम्ही. आणि तुम्ही बघू शकता मंदिर, द्वारकाधीशाचं मंदिर आहे समोरच दिसतंय आपल्याला. सर्वांनी 135-136 किलोमीटर पूर्ण केलेत. आजच्या दिवसभरात जवळजवळ 13 तास आम्ही सायकल चालवली. आणि शेवटी आम्ही द्वारकेत पोहोचलो. आणि समोरच तुम्हाला मंदिराचा नजारा दाखवतो. हे बघा मंदिर. जबरदस्त. अरे गेला का तिकडे? आपके पास अवेलेबल है. अरे आओ ना बेटा आओ. कम कम. सो मित्रांनो आज डॉर्मेटरी मध्ये जागा भेटली. आज डॉर्मेटरी मध्ये जागा भेटली. आणि ती डॉर्मेटरी म्हणजे एकदम खतरनाक आहे. तुम्ही बघा. हे बघा सगळे झोपलेत बघा कसे लाईन मध्ये. आणि हे बघा आमचे गुरु. आणि सगळेजण इथे फुल लाईन आहे. इथे सगळी फुल लाईन आहे. फुल लाईन आहे. फुल लाईन आहे. सगळे तिकडे पण झोपलेले आहेत. एक मोठा हॉल आहे. एक मोठा हॉल आहे. आणि त्या हॉलमध्ये आम्ही सगळे लंबे झालोय आता. उद्या भेटूया. जागाच नाही इकडे. काय करणार. झोपायचं आहे काही करून. 135 चालवले. त्यात 1 किलोमीटर धावलो पण आहे. सो आता झोपायला पाहिजे काही करून. चला उद्या भेटूया. गुड नाईट. जय द्वारकाधीश. आता आम्ही सगळेजण ऑटोने द्वारकामध्ये साईट सीन करायला निघालोय. 2-4 ठिकाणी जाणार आहे. फुल धमाल करणार आहे. तुम्हाला सगळं दाखवतो. आज सायकल नाही बघायला भेटणार आहे, पण तुम्हाला आमचे सगळे द्वारकेतले सगळे साईट सीन मधले छान 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 त्या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटणार आहेत. बरोबर राहा व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत.